कोकणातला पाऊस वेगळाच असतो. तो फक्त पडत नाही, तो भोवतीचं सगळं गिळून टाकतो. रात्रीचे 9:30 वाजले होते. आकाश पूर्ण काळं झालं होतं. विजांचा कडकडाट डोंगरांवरून घुमत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभी असलेली उंच नारळाची झाडं वाऱ्यामुळे विचित्र आवाज करत हलत होती. लाल मातीचा रस्ता चिखलामध्ये बदलला होता. आदित्यने त्याची बाईक एका जुन्या लोखंडी गेटजवळ थांबवली. गेटवर गंज चढला होता. त्यावर फिकट अक्षरामध्ये लिहिलं होतं, राज्य पर्यटन विभाग, विश्रामगृह. अक्षरं अर्धी पुसलेली होती. समोर उभी होती ती 2 मजली इमारत. कधी काळी पांढऱ्या रंगाने रंगवलेली, पण आता रंग उडून भिंतींवर काळसर डाग पडले होते. खिडक्यांच्या काचा काही प्रमाणात तुटल्या होत्या. काही आतून वर्तमानपत्रांनी अर्धवट झाकलेल्या होत्या. छपराच्या कडांवरून पाणी सतत ओघळत होतं. हीच ती जागा. गावात अफवा होती. अनेक वर्ष बंद असलेलं हे विश्रामगृह रात्री कधी कधी उजळून निघत होतं. वरच्या मजल्यावर कधी कधी लाईट दिसायचा. पण मुळात इथली वीज केव्हाच कापली गेली होती. आदित्य पत्रकार होता. अशा अफवांवर स्टोरी करणं त्याच्यासाठी नवीन नव्हतं. त्याला भूतांवर विश्वास नव्हता, पण लोकांच्या भीतीवर विश्वास होता. आणि भीतीच सर्वात मोठी गोष्ट असते. गेट ढकलताच कर्कश आवाज झाला, अंगावर काटा आणणारा. दाराशी कंदील घेऊन एक वृद्ध उभा होता. अंगावर प्लॅस्टिकचा पावसाळी कोट होता. त्याच्या डोळ्यांमध्ये काहीतरी दडलेलं होतं. तूच का मुंबईहून आलेला? त्याने विचारलं. हो, आदित्य. फोनवर बोललो होतो मी. त्या माणसाने मान हलवली. मी माधव. इथे वॉचमॅन असतो, पण जास्त वेळ थांबत नाही. संध्याकाळी निघून जातो मी. त्याने खिशातून एक जड जुनाट चावी काढली आणि म्हणाला, खालील 6 खोल्या उघड्या आहेत. वरचा मजला पूर्ण बंद आहे. तिकडे जायची गरज नाही. का? आदित्याने सहज विचारलं. माधवने थेट उत्तर दिलं नाही. तो म्हणाला, जे बंद आहे ते बंदच राहिलेलं बरं. आणि जरी वरती गेलात तर दार उघडून पाहू नका. आणि दार उघडलंच तर आत जाऊ नका. ते बोलून तो पावसामध्ये अदृश्य झाला. आदित्य काही क्षण दाराशीच उभा राहिला. नंतर त्याने दरवाजा उघडला. आतमध्ये दमट वास भरला होता. जणू भिंतींनी वर्षानुवर्ष पावसाचं पाणी साठवून ठेवलं होतं. लाकडी फर्निचरवर जाड धुळीचा थर जमला होता. भिंतींवर जुन्या सरकारी नोटिसा दिसत होत्या, अर्ध्या सोललेल्या. त्याने मोबाईल बाहेर काढला. सिग्नल नव्हता. त्याने कॅमेरा सेट केला. काही फोटो काढले. पावसाचा आवाज आतून अधिक मोठा वाटत होता. छतावर पडणाऱ्या थेंबांचा ठप ठप आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमत होता. खाली 6 खोल्या होत्या. प्रत्येकाच्या दरवाज्यावर फिकट नंबर पेंट केले होते. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. सगळ्या खोल्या रिकाम्याच होत्या. पण हॉलच्या टोकाला एक लाकडी जिना होता. वर पूर्ण अंधार. जणू प्रकाश तिथे जाऊच शकत नव्हता. आदित्य काही क्षण त्या अंधाराकडे पाहत राहिला. त्याला कारण नसताना अस्वस्थ वाटलं. मग स्वतःलाच हसत तो परत रिसेप्शन काउंटरकडे गेला. काउंटरवरचा ड्रॉवर अडकलेला होता. जोर लावल्यावर तो अचानक उघडला आणि आतली काही कागदपत्र खाली पडली. त्यातच एक जुनी ओलसर वही होती. कव्हरवर फिकट शाईमध्ये लिहिलं होतं, शेखर, केअरटेकर. आदित्यने वही उचलली. खुर्ची ओढून खाली बसला. कंदील जवळ सरकवला आणि पहिलं पान उघडलं. पहिल्या काही नोंदी अगदी सामान्य होत्या. 1 जून, 2 पर्यटक आले. पाऊस जोरात पडतोय आज. 3 जून, छत गळतंय, तक्रार दिली आहे. आणि 5 जून, वरच्या मजल्यावर ओल वाढली आहे. सर्व काही सामान्य होतं. पण जसजसं तो पुढे वाचत गेला, अक्षरांचा आकार बदलायला लागला. ओळी विस्कटल्या. शाई जास्त दाबून लिहिल्यासारखी दिसत होती. 12 जून, वर कोणीतरी चालतंय असं वाटतं. 13 जून, कुलूप लावलं होतं तरी पण आवाज आला. 14 जून, रूम नंबर 13 उघडी होती. हे वाचून आदित्य थबकला.
त्याने हळूच डोळे वर केले. समोरच्या जिन्यावर नजर फिरवली. त्याच्या माहितीप्रमाणे संपूर्ण विश्रामगृहात फक्त 12 खोल्या होत्या. खाली 6 आणि वर 6. रूम नंबर 13 नव्हतीच. त्याच्या हातातली वही जड वाटायला लागली. तेवढ्यात वरून एक आवाज आला. हळू, ठरवून, जणू कुणीतरी लाकडी मजल्यावरून चालत होते. ठक ठक ठक. आदित्यचा श्वास अडकला. त्याने जिन्याकडे पाहिलं. वर पूर्ण अंधार होता. काही क्षण शांतता पसरली. मग अचानक खुर्ची ओढल्यासारखा आवाज आला. जणू कुणीतरी वर बसलं होतं. त्याच्या मणक्यांमधून एक थंड लहर गेली. वाऱ्यामुळे असेल. लाकूड जुने आहे, तो स्वतःला समजावत होता. पण तेवढ्यात कंदील हलकासा लुकलुकला आणि त्याला क्षणभर असं वाटलं, जिन्याच्या वरच्या टोकाला कोणीतरी उभं आहे. स्थिर, न हलणारं, अंधारात विरघळलेलं. तो पापणी लवतो न लवतो तोवर तिथे काहीच नव्हतं. फक्त काळोख होता. पावसाचा आवाज अजून वाढला होता. आदित्यने परत वहीकडे पाहिलं. पुढची नोंद वाचायची त्याची हिंमत होत नव्हती. पण त्याला जाणवत होतं, आजची रात्र खूप लांब आहे. पावसाचा आवाज आता सततच्या गोंगाटासारखा झाला होता. छपरावर आदळणारे थेंब, भिंतीवरून वाहणारं पाणी आणि त्या सगळ्यात मिसळलेला वरच्या मजल्यावरून येणारा अस्पष्ट आवाज. आदित्य काही क्षण खुर्चीतच बसून राहिला. हातातली वही बंद करावी की पुढे वाचावी त्यालाच समजत नव्हतं. पण पत्रकार म्हणून त्याची एक सवय होती. भीती वाटली की मागे हटायचं नाही. त्याने खोल श्वास घेतला आणि पुढचं पान उघडलं. 15 जून. मी वर तपासायला गेलो होतो. 6 खोल्या खाली आणि वरती 6 खोल्या आहेत. पण कॉरिडॉर शेवटी अजून एक दरवाजा दिसतो. तो दरवाजा आधी कधीच नव्हता तिथे. त्यावर नंबर नाहीये, पण मला खात्री आहे ती 13वी खोली आहे. आदित्यच्या अंगावर काटा आला. त्याने वही बंद केली. जिन्याकडे पाहिलं. अंधार अजून गडद वाटत होता. हा सगळा योगायोग आहे, तो स्वतःशीच म्हणाला. कुणीतरी अफवा पसरवण्यासाठी लिहिलं असेल. पण वरून पुन्हा आवाज आला. यावेळी अगदी स्पष्ट. जणू दरवाजा हळूच चरकन उघडला होता. आदित्य उभा राहिला. त्याने कंदील हातात घेतला. पहिलं पाऊल जिन्यावर ठेवलं. लाकूड कर्कश आवाज करत होतं. प्रत्येक पायरीवर त्याला स्वतःचा श्वास जास्त मोठा ऐकू येत होता. वर पोचल्यावर थंड हवेची झुळूक त्याच्या अंगावरून गेली. कॉरिडॉर लांब होता. दोन्ही बाजूंना दरवाजे. त्याने पहिला दरवाजा उघडून पाहिला. रिकामी खोली होती. दुसरा, तिसरा. सगळ्या खोल्या धुळीने झाकलेल्या होत्या. बराच काळ वापरात नसल्याचं स्पष्ट दिसत होतं. तो दरवाजे मोजत पुढे गेला. 7, 8, 9, 10, 11 आणि 12. 6 खोल्या होत्या. कॉरिडॉर इथेच संपायला हवा होता. पण कॉरिडॉरच्या टोकाला अंधार जरा जास्त दाटला होता. जणू भिंत नसून अजून काहीतरी जागा आहे. कसली तरी पोकळी आहे. आदित्य काही क्षण तिथे उभा राहिला. कंदील थोडा पुढे केला आणि त्याच्या श्वासाचा आवाज थांबला. कॉरिडॉरच्या अगदी शेवटी एक दरवाजा होता. लाकडी, ओलसर. त्यावर फिकट रंगामध्ये कोरलेला नंबर दिसत होता. 13. त्याचं हृदय वेगाने धडधडायला लागलं. खाली तर फक्त 6 खोल्या आहेत. त्याने मागे वळून पाहिलं. जिन्याचा रस्ता दिसत होता. सगळं सामान्य. त्याने पुन्हा दरवाजाकडे वळून पाहिलं. तो दरवाजा तिथेच होता. जणू त्याने स्वतःशीच तो चाळा करून पाहिला होता. पण तो दरवाजा खरोखरच तिथे होता. दरवाजाच्या खालच्या फटीतून हलकी थंड हवा येत होती. आतून कुठलाही आवाज येत नव्हता. पण वातावरणात काहीतरी जिवंत असल्याची जाणीव झाली. त्याने हळूच हात पुढे केला. दरवाजाच्या हाताळीला स्पर्श केला. बर्फासारखी थंड होती ती. तेवढ्यात खाली रिसेप्शनच्या दिशेने काहीतरी जोरात आपटलं. जणू काउंटरच उलटला होता. आदित्य दचकला. क्षणभर त्याचं लक्ष विचलित झालं आणि तो परत कॉरिडॉरकडे पाहू लागला. दरवाजा क्रमांक 13 गायब झाला होता. कॉरिडॉर सरळ भिंतीवर संपत होता. तिथे दरवाजा नव्हताच. आदित्यचा घसा कोरडा पडला.
मी मी आत्ताच इथे पाहिलं होतं. तो दरवाजा इथेच होता. तो स्वतःशीच पुटपुटला. तो धावत जिन्याकडे गेला, खाली उतरला, रिसेप्शनकडे पाहिलं. काहीच उलटलं नव्हतं. सगळं जसं होतं अगदी तसंच होतं. फक्त काउंटरवर ती वही उघडी पडलेली होती, जिथे त्याने ती बंद करून ठेवली होती. वहीचं शेवटचं पान उघडं होतं. त्यावर ओलसर शाईने नवीन ओळ लिहिलेली होती. हस्ताक्षर तेच होतं. आज तो वर आला. आदित्यच्या हातातून कंदील जवळपास निसटलाच. त्याने थरथरत्या हाताने वही उचलली. खाली तारीख लिहिलेली होती, आजची 17 जुलै. आणि त्याखाली अजून एक ओळ हळूहळू उमटत गेली, जणू कोणी अदृश्य हाताने आत्ताच लिहिलं होतं. तो पुढचा आहे. तेवढ्यात त्याच्या अगदी कानाजवळ कोणीतरी हळूच कुजबुजलं. रूम नंबर 13 तयार आहे. आदित्यने झटकन मागे वळून पाहिलं. कोणीच नव्हतं. पण वरच्या मजल्यावरून पुन्हा एकदा दरवाजा चर्रकन उघडल्याचा आवाज झाला. वरच्या मजल्यावरून येणारा दरवाजा उघडल्याचा आवाज अजूनही हवेत घुमत होता. आदित्य काही क्षण जागच्या जागी उभा राहिला. त्याच्या कानात स्वतःच्या हृदयाचे ठोकेच मोठे ऐकू येत होते. पावसाचा आवाज जणू अचानक दूर गेला होता. संपूर्ण विश्रामगृहात एक दाबलेली शांतता पसरली होती. वही अजूनही त्याच्या हातात उघडी होती. तो पुढचा आहे. ही ओळ जणू कागदावरून उठून त्याच्या डोक्यात घुमत होती. तो स्वतःला सावरत म्हणाला, हे सगळं हॅल्युसिनेशन आहे. ओल अंधार, एकटेपण, मेंदू खेळ खेळतोय. पण त्याच्या पायांनी त्याचं ऐकलं नाही. तो पुन्हा जिन्याकडे वळला, परत वर जायला. यावेळी तो सावकाश नाही, ठामपणे वर चढत होता. जणू स्वतःलाच सिद्ध करायचं होतं की काहीच नाहीये. जिन्यावर प्रत्येक पायरीवर त्याला थंडावा जाणवत होता. वर पोचल्यावर कॉरिडॉर आधीसारखाच दिसत होता. 6 दरवाजे, कॉरिडॉर शेवटी भिंत होती. सगळं अगदी सामान्य दिसत होतं. तो हलकासा हसला. मीच जास्त विचार करतोय, नाही का? तो वळणार इतक्यात कॉरिडॉरच्या टोकाला भिंतीवर ओलसर डाग पसरायला सुरुवात झाली. आदित्य थांबला. डाग हळूहळू आकार घेत होता आणि त्याच्या डोळ्यांसमोर त्या डागाने दरवाजाचा आकार धारण केला. हाताळी उमटली आणि फिकट रंगात नंबर दिसू लागला. रूम नंबर 13. दरवाजा हळूच बाहेर ढकलल्यासारखा उभा झाला. कॉरिडॉरच्या शेवटी आता पुन्हा रूम नंबर 13 दिसत होती. यावेळी तो मागे हटला नाही. तो हळूहळू पुढे गेला. प्रत्येक पाऊल जड झाले होते. दरवाजापाशी पोचल्यावर त्याने कान लावून ऐकलं. आतून श्वासासारखा आवाज येत होता. हळू, खोल, जिवंत. त्याच्या हाताने हाताळी पकडली. यावेळी ती बर्फासारखी थंड नव्हती, उबदार होती. जणू कुणाच्या हाताने आधीपासून धरून ठेवली होती. त्याने धाडस करून दरवाजा ढकलला. खोलीत आत पूर्ण अंधार झाला होता. कंदील उचलल्यावर प्रकाशात एक लहान, ओलसर खोली दिसली. भिंतीवर काळे डाग होते. मध्ये एक जुनी लाकडी खुर्ची होती आणि जमिनीवर तीच वही. तीच शेखरची वही. पण ती खाली नव्हती का? आदित्य स्वतःशीच पुटपुटला. तो थरथरत पुढे गेला. वही उचलली. यावेळी ती कोरडी होती. त्याने शेवटचं पान उघडलं. तिथे नवीन नोंद होती. 18 जुलै. तो आत आला. 18 जुलै? मी 17 जुलैला इथे आलो होतो. म्हणजे नक्कीच काहीतरी चुकतंय. मनाचे खेळ सगळे, आदित्य म्हणाला. त्यांनी वर पाहिले. भिंतीवर जुनाट घड्याळ होते. कर्र कर्र करत काटा पुढे सरकत होता. 12 वाजून गेले होते आणि 18 जुलै सुरू झाला होता. बाजूला भिंतींवर चिखलाने काहीतरी लिहिलेलं होतं. स्वागत आहे. त्याच्या मागे दरवाजा हळूच बंद झाला. कर्कश आवाज झाला. तो झटकन वळला आणि दरवाजा उघडू लागला. दरवाजा घट्ट बंद होता. त्याने हाताळी पकडली, पण ती हलत नव्हती. आतून बंद, पण त्याला जाणवले की दरवाजा आता तिथे नव्हताच. होती फक्त भिंत आणि आतमध्ये काळोख. त्याचा श्वास वेगाने चालू लागला. कोण आहे? तो ओरडला.
प्रतिसाद आला नाही. पण अचानक खोलीच्या कोपऱ्यातील अंधार जरा जास्त हलल्यासारखा वाटला. जणू सावली भिंतींवरून सरपटत खाली आली आणि उभी राहिली. हळूहळू ती आकार घेत होती, मानवी आकृती. पण चेहरा अस्पष्ट होता आणि तिच्या हातात एक पेन होता. वहीत पुढची ओळ उमटू लागली. तो आत आला आहे. आता तो इथलाच आहे. आदित्य मागे सरकला, भिंतीला टेकला. खोलीतील हवा जड झाली होती. त्याला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला होता. आणि त्याच्या लक्षात आलं, खोलीत खिडकी नव्हती की दरवाजाही नव्हता. हवा बाहेर जाण्याचा मार्गच नव्हता. सकाळ झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस थांबला होता. माधव काका नेहमीप्रमाणे गेटजवळ आले. दरवाजा अर्धवट उघडा होता. आतमध्ये शांतता होती. बाईक बाहेरच उभी होती. आदित्य, त्यांनी आवाज दिला. उत्तर आलं नाही. ते आत गेले. खालील 6 खोल्या रिकाम्याच होत्या. रिसेप्शनवर एक कॅमेरा पडला होता. त्यात शेवटचा फोटो होता, कॉरिडॉरचा. 6 दरवाजे आणि शेवटी भिंत. माधव काकांनी वर जाण्याचं टाळलं. ते हळूच बाहेर आले, गेट बंद केला आणि स्वतःशीच पुटपुटले, आता वहीला नवीन रखवालदार मिळाला. त्या रात्री पुन्हा वरच्या मजल्यावर लाईट दिसली. कॉरिडॉरच्या शेवटी जिथे भिंत असते, कधीकधी दरवाजा दिसतो आणि त्यावर नंबर असतो, खोली नंबर 13.